आज आपण हे सगळे व्हेजिटेबल्स टाकून नाश्त्याला छान करणार आहे. तर त्याच्यासाठी बघू काय काय घेणार आहे ते. 1 कप मैदा, 1 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप दही, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा साखर, 2 चमचे तेल. हे आता आपण सगळं मळून घेऊ. थोडं थोडं पाणी टाकून याचं पीठ मळून घेऊ. मळून झालेलं आहे असं. जास्त घट्टही नाही मळायचं, जास्त सैलही नाही. हे आपण 10 मिनिटं भिजत ठेवणार आहे पीठ. आता आपण हे जे व्हेजिटेबल घेतलेले गाजर, शिमला मिरची हे कट करून घेऊ. बिया काढून टाकायच्या अशा. हे आपण चॉपर मध्ये किंवा मिक्सर मध्ये जाड जाड हे करून घ्यायचं. हे असं जाड जाड घेतलेलं आहे करून. एकदम चॉपर मध्ये होतं तसंच झालेलं आहे हे. स्वीट कॉर्न टाकून घेऊ आता याच्यातच. 1 वाटी टाकलेले. चीज टाकून घेऊ. मोझरेला चीज थोडंसं घेतलेलं आहे, अर्धी वाटी. थोडं पनीर टाकायचं ग्रेट करून. अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा मिक्स हवे ते टाकून घेऊ. हे सगळं आता मिक्स करून घेऊ. अर्धा चमचा अद्रक लसणाची पेस्ट मिक्स करून घेऊ याच्यातच. बारीक चिरलेली कोथिंबीर, स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे. पीठ आपलं छान भिजलं गेलेलं आहे. एकदा मळून घेऊ. हे वरून लावण्यासाठी बटर घेतलेले. पुरीसारखं आपल्याला हे लाटून घ्यायचे. थोडासा मैदा लावते. असं लाटून घ्यायचंय आणि याच्यात आपल्याला स्टफिंग भरायची.
तुमच्या आवडीनुसार भरून घ्या ह्याच्यात. हे असं पूर्ण बंद करायचं आणि हे असं दाबून घ्यायचं खाली. हे असे तयार करून घ्यायचे याचे. दुसरं पण असंच लाटून घ्यायचं. दुसरं पण असंच भरून घ्यायचं. आपले आता हे सगळे करून झालेले. आता याला आपण याला पाणी लावून घ्यायचं असं खालच्या साईडला आणि ही तव्यावर ठेवायची. गॅस बारीकच ठेवायचा आणि ह्याला पाणी लावून ठेवून घ्यायचं. हे असे तव्याला चिटकून घ्यायचे. लोखंडी तव्याला छान चिटकतात, रेग्युलर तव्याला हे काही चिटकत नाही. मग तवा पण बदललेला आहे मी, हा घेतला. मग पाणी लावून हे चिटकून घ्यायचं आणि चिटकल्यानंतर ही पलटी करून ही साईड शेकून घ्यायची. छान शेकून झाली आपल्या. आता ह्याला बटर लावून घेऊ. रेग्युलर तव्यावर काय हे चिटकत नाही. लोखंडी तवा किंवा असा मातीचा तवा घ्या. थोडं बटर असं लावून घ्यायचं खाली पण. हे बघा, आतून पण खूप छान भाजल्या गेले, खालून. खूपच छान झालेलं आहे हे आपलं. आता आपण आत फोडून दाखवते कसं झालंय. हे बघा, आतमधून पण खूप छान झालेलं आहे.